Hello everyone. So our next topic is types and classification of entrepreneurs. So आपण रेकॉर्डेड लेक्चर्स मध्ये काही बघितलंय की टाइप्स ऑफ एंटरप्रेनर चार्ट होता, ठीक आहे. तर आता आपण वन बाय वन बघणार आहोत. तर क्लासिफिकेशन मध्ये पहिला टाइप आहे ऑन द बेसिस ऑफ बिझनेस. फर्स्ट त्याच्यातले सब पॉइंट्स आहेत बिझनेस एंटरप्रेनर्स, ट्रेडिंग एंटरप्रेनर्स, इंडस्ट्रियल एंटरप्रेनर्स अँड कॉर्पोरेट एंटरप्रेनर्स. So who is business entrepreneur? Who conceive the idea of product or service into reality, or business entrepreneur. They undertake the production as well as marketing resources in their uh, search to develop a new business opportunity. They undertake business in small units such as printing press, advertising agencies, ready-made garments, एक्सेट्रा. आता बिझनेस एंटरप्रेनर्स कोण असतात की जे आयडिया जनरेट करतात, फक्त प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेसच्या बाबतीत नाही, तर मार्केट जे आहेत, मार्केटिंग रिसोर्सेस, तर ते सुद्धा कन्सिडर करून एक आयडिया जनरेट करतात आणि त्यांचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस जे आहेत तर ते डेव्हलप करतात. ते आहेत बिझनेस एंटरप्रेनर्स. त्यानंतर आहे ट्रेडिंग एंटरप्रेनर्स. These entrepreneurs undertake the trading activities and are not concerned with the manufacturing work. They analyze the potential market, stimulate the demand for the product, and create the desire and interest among the buyers for the product. They undertake trading activities as a national as well as international level. ट्रेडिंग एंटरप्रेनर्स जे आहेत तर ते प्रोडक्शनच्या रिलेटेड किंवा मॅन्युफॅक्चरिंगच्या रिलेटेड वर्क नाही करत. ते फोकस कुठे करतात तर मार्केटवर, की कुठल्या मार्केटमध्ये जास्त डिमांड आहे किंवा मार्केटमध्ये डिमांड असलेल्या प्रोडक्टचं ट्रेडिंग करणं. तर ह्या गोष्टींवर ते कॉन्सन्ट्रेट करून त्यांचा जो बिझनेस आहे तर तो डेव्हलप करतात. Industrial entrepreneurs. These entrepreneurs identifies the need of the product in the market and fulfills the need as per the requirement. He or she is an industrial oriented person who start industrial unit for making some new product. They undertake units such as textile, electronic industry, machine tools, etc. इंडस्ट्रियल एंटरप्रेनर्स कोण असतात तर एक्झिस्टिंग मार्केटमध्ये जे प्रोडक्ट डिमांडिंग प्रोडक्ट आहेत किंवा ज्या प्रोडक्टची नीड आहे तर तसे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करायला घेतात. ठीक आहे. म्हणजे आता लोकल मार्केटमध्ये कुठलं प्रोडक्ट अजून पोहोचलेलं नाहीये तर त्या प्रोडक्टचं प्रोडक्शन करायला ते सुरुवात करतात. ते आहे इंडस्ट्रियल एंटरप्रेनर्स. Corporate entrepreneurs. Corporate entrepreneurs is a person who uses his innovative skill in managing corporate undertakings. He plans, develops, and manages corporate body. Corporate undertakings are business firms registered under some statute of act and enjoy separate legal entity. Corporate एंटरप्रेनर मॅनेजमेंट असेल किंवा बिझनेस ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत तर त्याच्यात इनोव्हेशन्स करतात. म्हणजे मॅनेजमेंट टाईप आहे किंवा मॅनेजमेंट स्किल्स आहेत किंवा हायरार्की लेवल आहे, तर ह्याच्यामध्ये ती लोक चेंजेस करतात. नेक्स्ट आहे ऍग्रिकल्चरल एंटरप्रेनर्स. These are those who undertake agricultural activities. They are motivated to raise the productivity of agriculture through mechanization, irrigation and use of technology. Agricultural entrepreneurs म्हणजे जे रिसर्च करतात ऍग्रिकल्चर मध्ये किंवा एक्सपेरिमेंट्स करत असतात की जेणेकरून प्रोडक्शन वाढेल.
तर ते ह्याच्यामध्ये ऍग्रिकल्चरल एंटरप्रेनर्स मध्ये कन्सिडर करू शकतो. नेक्स्ट पॉइंट आहे ऑन द बेसिस ऑफ ओनरशिप. आता ऑन द बेसिस ऑफ ओनरशिप मध्ये 2 टाइप आहेत, प्रायव्हेट एंटरप्रेनर अँड पब्लिक एंटरप्रेनर. प्रायव्हेट एंटरप्रेनर आर पर्सन who start business using their creative ideas and they bear risk of the happens to the business. What happens to the business? They are created to solve the economic and social problems. Private entrepreneurs म्हणजे जे स्वतःची आयडिया जनरेट करतात, स्वतःचा बिझनेस स्टार्ट करतात आणि त्यांचा इंटरेस्ट ऑफकोर्स प्रॉफिटेबिलिटी साठी असतो, म्हणजे प्रॉफिट मेकिंग साठी, म्हणजे इकॉनॉमिक झालं, आणि सोशल प्रॉब्लेम्स म्हणजे टू सर्व पीपल. जे डिमांडिंग प्रोडक्ट आहे किंवा ज्या प्रोडक्टची नीड आहे असं प्रोडक्ट तयार करणं, हे झाले प्रायव्हेट एंटरप्रेनर. पब्लिक एंटरप्रेनर in the developed countries, government takes the initiative to share the enterprise. आता पब्लिक एंटरप्रेनर्स म्हणजे गव्हर्नमेंट असेल किंवा जे डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स आहेत गव्हर्नमेंटचे किंवा म्हणजे स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे, तर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणं किंवा त्याच्यासाठी वर्क करणं. किंवा आता पाणी फाउंडेशन जसं आहे की ते पब्लिक एंटरप्रेनर म्हणू शकतो आपण, पण ते एनजीओ आहे कारण ते नॉन प्रॉफिटेबल आहे. ठीक आहे, ते जर त्यांनी प्रॉफिट मेकिंग साठी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं असतं तर मग ते पब्लिक एंटरप्रेनर म्हणून ट्रीट झाले असते, कारण ते गव्हर्नमेंट साठी वर्क करतात आणि इनोव्हेटिव्ह आयडिया आहे त्यांची. मला तर रिलायन्स कन्सिडर करू शकतो आपण, कारण त्यांनी बुलेट ट्रेनच्या प्रोजेक्ट मध्ये पण इन्व्हेस्टमेंट केली आणि तितकी हेल्प पण केली, टेक्नॉलॉजिकल असेल किंवा फायनान्शियल असेल. नेक्स्ट आहे ऑन द बेसिस ऑफ स्केल ऑफ एंटरप्राइज. स्मॉल स्केल आणि लार्ज स्केल एंटरप्रेनर असे 2 टाइप आहेत. Small scale entrepreneurs are mainly found in underdeveloped countries. They do not possess necessary talents and skills to initiate the large scale production. स्मॉल स्केल एंटरप्राइजेस आहेत तर त्या अंडर डेव्हलप कंट्रीज मध्ये जास्त करून असतात की ज्याच्यामध्ये टॅलेंट किंवा स्किल सिकिंग पेक्षा प्रोडक्शन कसं जास्त वाढेल ह्याच्याकडे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन असतं. लार्ज स्केल एंटरप्रेनर्स बघितले तर ते डेव्हलप कंट्रीज मध्ये असतात. त्यांचा फोकस जो असतो तो फायनान्स म्हणजे इकॉनॉमिक आणि सिकिंग टॅलेंट ऑर स्किल्ड पीपल असा असतो. तर त्यांचं डेव्हलपमेंटकडे किंवा नवीन टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस करण्यावर जास्त भर असतो. 4th आहे ऑन द बेसिस ऑफ मोटिवेशन. प्युअर एंटरप्रेनर, इंड्यूस एंटरप्रेनर, मोटिवेटेड एंटरप्रेनर अँड स्पॉन्टेनियस एंटरप्रेनर असे 4 टाइप आहेत. प्युअर एंटरप्रेनर, an individual who is motivated by psychological and economic or monetary rewards is a pure entrepreneur. He performs an entrepreneurial activity for his personal satisfaction in work, ego or status. He takes the risk and capitalizes on a new idea and accepts total responsibility for the outcome of taking the risk. प्युअर एंटरप्रेनर जो आयडिया जनरेट करतो, त्यांचा सायकोलॉजिकल इकॉनॉमिक इंटरेस्ट जो आहे तर तो असतो एखादा बिझनेस डेव्हलप करताना. नेक्स्ट आहे इंड्यूस एंटरप्रेनर. इंड्यूस एंटरप्रेनर इज हू इज induced to take up entrepreneurial task due to the policy measures of the government that provides assistance, incentives
concessions, and necessary overhead facility to start a venture. Most of the entrepreneurs are induced entrepreneurs who undertake business due to financial, technical, and several other facilities provided to them by the state agencies to promote entrepreneurship. Induced entrepreneurs कोण असतात तर गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज जे असतात एंटरप्रेनरशिपच्या बद्दल किंवा लोन अवेलेबल करून देणं, त्याच्यानंतर लोन प्रोसेस वर लोन प्रोसेसचे डॉक्युमेंट्स असतील किंवा ड्युरेशन आहे तर ती कमी करणं. तर अशा प्रकारे गव्हर्नमेंट पॉलिसीज जेव्हा डेव्हलप होतात किंवा चेंज होतात तर तेव्हा हे एंटरप्रेनर जे आहेत तर ते इंटरेस्ट शो करतात आणि मग बिझनेस स्टार्ट करतात. Motivated entrepreneurs, they are motivated by the desire of self-fulfillment. They come into business because of the possibility of marketing and marketing new products for customers use and are motivated by the reward in the term of profit. आता मोटिवेटेड एंटरप्रेनर कोण असतात की ते इनिशिएटिव्ह घेऊन बिझनेस स्टार्ट करतात पण त्यांचे मोटिव्ह किंवा टार्गेट जे आहेत तर ते कम्प्लीट करत येतात. लाईक एखादं नवीन मार्केट तयार करणं किंवा मार्केटमध्ये एक्झिस्टिंग मार्केटमध्ये नवीन प्रोडक्टचं मार्केटिंग करणं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्पॉन्टेनियस एंटरप्रेनर्स. These entrepreneurs start business on the basis of their natural talent. They are persons with initiatives, boldness, and have confidence which motivates them to undertake entrepreneurial activities. आता spontaneous entrepreneurs मध्ये जे एंटरप्रेनर्स नॅचरल टॅलेंट वर बिझनेस स्टार्ट करतात. म्हणजे आता कन्सिडर करायचं झालं तर ज्यांचं बिझनेस मधलं शिक्षण नाही झालंय किंवा मॅनेजमेंट मधलं बॅकग्राऊंड नाहीये किंवा शिक्षण नाहीये पण तरी सुद्धा अशी लोक त्यांच्या आयडियाने किंवा त्यांच्या एक्सपिरियन्सने बिझनेस स्टार्ट करतात. ते आहेत स्पॉन्टेनियस एंटरप्रेनर कारण ते नॅचरल टॅलेंट आहे त्यांचं. नेक्स्ट आहे ऑन द बेसिस ऑफ द यूज ऑफ टेक्नॉलॉजी. फर्स्ट पॉइंट आहे टेक्निकल एंटरप्रेनर्स. Technical entrepreneurs are the person who concentrate on production than on marketing. They are like craftsmen who develop new and improve quality goods. He uses his innovative skills in production of goods and providing services. टेक्निकल एंटरप्रेनर्स जे आहेत तर ते प्रोडक्शन वर कॉन्सन्ट्रेट करून टेक्निकल डेव्हलपमेंट वर जास्त भर देतात की जेणेकरून प्रोडक्शन जे आहे तर ते वाढेल. म्हणजे जसं आधी मॅनमेड वर्क होत होतं किंवा सॉरी हँडमेड वर्क होतं की क्राफ्ट्स असतील किंवा टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा. तर टेक्निकल एंटरप्रेनर्स काय करतात तर मशीन डेव्हलप करतात किंवा अपग्रेड करतात. बाहेरची टेक्नॉलॉजी त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये अपडेट करून घेतात, इन्स्टॉल करून घेतात की जेणेकरून त्यांचं प्रोडक्शन वाढेल. नेक्स्ट non-technical entrepreneurs. Non-technical entrepreneurs are those who are not concerned with technical aspect of the product. They are concerned with developing market and distribution strategies to promote their business. Non-technical entrepreneurs प्रोडक्शन वर किंवा मॅन्युफॅक्चरिंग वर कॉन्सन्ट्रेट न करता मार्केटिंग डेव्हलपमेंट वर किंवा डिस्ट्रीब्युशन स्ट्रॅटेजीज वर कॉन्सन्ट्रेट करतात. प्रोफेशनल एंटरप्रेनर. This is a person who is interested in establishing business but is not interested in managing or operating it once
it get established. He sell out his venture and start a new one with this self proceed. He is dynamic and conceives new idea to develop alternative projects. प्रोफेशनल एंटरप्रेनर कोणाला म्हटलंय तर जो बिझनेस स्टार्ट करतो, सगळा सेटअप करतो आणि तो बिझनेस आहे तर तो दुसऱ्याला सेल आउट करून टाकतो. म्हणजे तो बिझनेस रन करत राहत नाही, तर तो बिझनेस सेल आउट करून झाल्यानंतर दुसरा बिझनेस स्टार्ट करतो, नवीन व्हेंचर स्टार्ट करतो आणि ते डेव्हलप करून पुन्हा विकून टाकतो. तर ते आहे प्रोफेशनल एंटरप्रेनर. नेक्स्ट आहे ऑन द बेसिस ऑफ ग्रोथ. ऑन द बेसिस ऑफ ग्रोथ मध्ये ग्रोथ एंटरप्रेनर अँड सुपर ग्रोथ एंटरप्रेनर. ग्रोथ एंटरप्रेनर जे आहेत तर हाय ग्रोथ इंडस्ट्री जी आहे तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात किंवा त्याच्या रिगार्डिंग बिझनेस जे आहेत तर ते स्टार्ट करतात. आणि सुपर ग्रोथ एंटरप्रेनर, these entrepreneurs have so high growth of performance in their venture. The growth of performance is identified by the liquidity of funds and profit. आता सुपर ग्रोथ एंटरप्रेनर जे आहेत तर ते त्यांच्या इस्टॅब्लिशमेंट मध्ये जास्तीत जास्त बेटर परफॉर्मन्स द्यायचा प्रयत्न करतात. आता मार्केटमध्ये आपण ब्रँड जे कन्सिडर करतो की कुठलंही प्रोडक्ट परचेस करायचं झालं तर ब्रँडेड घ्यायचं, तसंच ते त्यांचा हाय परफॉर्मन्स देतात. आता आयफोन मोबाईलचं परफॉर्मन्स खूप चांगलं आहे, क्वालिटी आहे त्या प्रोडक्टला, तर त्याच्यामुळे हे जे आहे हे सुपर ग्रोथ एंटरप्रेनर्स आहेत. मग ते कॅल्क्युलेट कसं करतात परफॉर्मन्स तर लिक्विडिटी ऑफ फंड आणि प्रॉफिट वर. नेक्स्ट आहे 7th पॉइंट ऑन द बेसिस ऑफ स्टेज ऑफ डेव्हलपमेंट. First generation, modern entrepreneur and classical. First generation of entrepreneur start an industrial unit by his innovative skills. He is an innovator who combines different technologies to produce a marketable product or services. फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर जे आहेत तर ते त्यांच्या आयडियाने किंवा क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह स्किल्सनी एखादा बिझनेस स्टार्ट करतात. मॉडर्न एंटरप्रेनर्स जे आहेत these entrepreneurs take venture that will go well along with the changing demand in the market. They take ventures that will serve the current need of the market. मॉडर्न एंटरप्रेनर्स जे आहेत तर ते काय करतात की मार्केटच्या डिमांड जसा चेंज होतात तसे प्रोडक्ट मध्ये चेंजेस करत जातात किंवा त्याच्यामध्ये प्रोडक्ट त्या मार्केट मध्ये आणून विकतात. मग त्याच्यामध्ये ट्रेडिंग पण कन्सिडर करू शकतो. क्लासिकल एंटरप्रेनर्स आर कन्सर्न विथ दी customers and marketing needs through development of self-supporting venture. He is stereotype entrepreneur whose aim is to maximize his economic returns at the level of consistent with the survival of the firm with or without growth. Classical entrepreneur जे आहेत तर ते मार्केटिंग नीड किंवा कस्टमर नीड कन्सिडर करून स्वतःच वेंचर जे आहे तर ते स्वतः डेव्हलप करतात किंवा स्वतःचा बिझनेस मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असेल किंवा सर्व्हिस इंडस्ट्री मध्ये असेल, पण त्याच्यामध्ये इकॉनॉमिक रिटर्न्स हे जास्त असतात. आता त्यांच्या सर्व्हायवल साठी पण ते ट्राय करू शकतात किंवा ग्रोथ साठी पण ट्राय करू शकतात. ऑन द बेसिस ऑफ क्लॅरन्स डनहॉफ 4 पॉइंट त्याने सांगितले, 4 टाईप मध्ये बायफर्गेट केलंय. इनोव्हेटिव्ह एंटरप्रेनर्स
are one who assembles information and introduce a new product. जो नवीन प्रॉडक्ट तयार करतो, ठीक आहे, म्हणजे नवीन प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस असेल, तो इनोव्हेटिव्ह एंटरप्रेनर. Imitative entrepreneur, they are also called as adaptive entrepreneur. He adopts successful innovation introduced by other innovators. दुसऱ्याने इन्व्हेंट केलेलं जे प्रोडक्ट्स आहेत, तर ते अडॉप्ट करून त्याचं मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट करून ते सेल आउट करणं, एवढंच काम याच्यामध्ये तो करतो. त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह किंवा इनोव्हेटिव्ह स्किल येत नाहीत. Fabian entrepreneur. These entrepreneurs are timid and cautious. They imit other innovations only if they have a fear that failure to do so many damage their business. Fabian entrepreneurship मध्ये काय होतं की त्यांना रिस्क वाटते किंवा ते रिस्क टेकर नसतात, की त्यांच्यामुळे बिझनेस फेल होऊ शकतो किंवा प्रॉफिट मेकिंग होणार नाही. तर त्यापेक्षा ते काय करतात की जशा फ्रँचायझी आहेत किंवा वेल डेव्हलप बिझनेस आहेत, एखादी एजन्सी असेल, तर अशा बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट करतात आणि तसे बिझनेस रन करतात. म्हणजे आता मॉन्जिनी, ठीक आहे, त्यांचे रिक्वायरमेंट खूप कमी आहेत, मग मॉन्जिनी च शॉप ओपन केल्यानंतर तिथे सेल होणारच आहे. तर त्याच्यामुळे त्याला जास्त काही रिस्क किंवा एफर्ट्स घ्यायची गरज नाहीये, ठीक आहे. तर हे झालं फॅबियन एंटरप्रेनर. ड्रोन एंटरप्रेनर. These type of entrepreneurs have entrepreneurial activities restricted to just one or two innovations. He is not ready to adapt to new changes. हे एंटरप्रेनर जे आहेत, तर ते फक्त रिस्ट्रिक्टेड असतात. म्हणजे एक किंवा दोन प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करत असतील किंवा प्रोव्हाइड करत असतील, तर फक्त तेवढंच सर्व करतात. मग जसं मार्केटिंग डिमांड चेंज होत असतील, तर त्याच्यानुसार ते चेंज होत नाहीत. ते त्यांचं सर्व्हिस किंवा प्रोडक्ट वर जे आहे, तर ते कॉन्स्टंट राहतात. On the basis of Arthur H. Cole, empirical entrepreneur. These entrepreneurs follow the rule of thumb and hardly introduce anything revolutionary. थंब रूल जो आहे तर तो फॉलो करतात, की इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट जे आहे, मग ते फक्त किंवा क्रिएटिव्ह प्रोडक्ट जे आहे, मग जे फक्त कस्टमरचे नीड फुलफिल करेल, त्याच्यामध्ये रिव्हॉल्युशन ही कन्सेप्ट नसते. नेक्स्ट आहे रॅशनल एंटरप्रेनर. दे आर वेल इन्फॉर्म about the general economic conditions and introduce the changes that looks revolutionary. Rational entrepreneurs कोण असतात, तर जे रिव्हॉल्युशन आणू शकतील असे प्रोडक्ट किंवा टेक्नॉलॉजीज डेव्हलप करतात. मग टेक्सटाईल मध्ये जेव्हा हँडमेड इंडस्ट्री होती, टेक्सटाईल इंडस्ट्री, तर त्याच्यामध्ये मशिनरी इंट्रोड्यूस केल्या गेल्या, तेव्हा ते रिव्हॉल्युशन होतं टेक्सटाईल इंडस्ट्री मधलं. कॉग्निटिव्ह एंटरप्राइजेस. They have well informed, drawn upon the advice and service for experts and introduce changes that reflect complete break from the existing scheme of enterprise. Cognitive enterprises मध्ये चेंज इंट्रोड्यूस करतात एखाद्या प्रोडक्ट मधला. म्हणजे फॉर एक्झाम्पल नूडल्स असतील, ठीक आहे, तर मार्केटमध्ये फक्त मॅगी अवेलेबल होती, तर त्याच्यानंतर जे प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल केलं नॉरनी, तर सुपी नूडल्स, ठीक आहे, म्हणजे त्याच्यात थोडंसं चेंज केलं आणि मार्केटमध्ये इंट्रोड्यूस केलं. म्हणजे कंपनी वेगळी, ऑफकोर्स कॉम्पिटिटिव्ह मार्केट होतं. नेक्स्ट आहे ऑन द बेसिस ऑफ एरिया. ऑन द बेसिस ऑफ एरिया मध्ये अर्बन एंटरप्रेनर्स अँड रुरल एंटरप्रेनर्स.
अर्बन एंटरप्रेनर्स म्हणजे अर्बन एरियामध्ये जे बिझनेस स्टार्ट करतात ते, आणि रुरल म्हणजे रुरल एरियामध्ये जे बिझनेस स्टार्ट करतात ते एंटरप्रेनर. आता नेक्स्ट पॉइंट जो आहे तो इंट्राप्रेनर आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण ह्याच्यातला डिस्टिंग्विश जो आहे तर तो बघूया आधी आणि ही कन्सेप्ट समजून घेऊया. थँक्यू.